जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर वल्लभ रामचंद्र की जय। त्रिभुवनी 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 उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर। त्रिभुवनी 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 उदार भोळा राजा शिवशंकर, 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 भोळा राजा शिवशंकर। त्रिभुवनी 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 उदार त्रिभुवनी 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 उदार भोळा राजा शिवशंकर, 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 भोळा राजा शिवशंकर। जे चित्ती जया वासना, 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 जे चित्ती जया वासना। चित्ती जया वासना उरवळे याची क्षणा, उरवळे याची क्षणा। भोळा राजा शिवशंकर, 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 भोळा राजा शिवशंकर। याची कुळन पाहे काही, याची कुळन पाहे काही, याची कुळन पाहे काही, याची कुळन पाहे काही।
शिवशंकर भोळा राजा 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 शिवशंकर एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोबे एका जनार्दनी सोबे शिवनाम पवित्र जपे 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 भोळा राजा शिवशंकर 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 त्रिभुवनी 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 उदार त्रिभुवनामध्ये असा कोणी उदार सापडणार नाही असा भोळा शंकर. आणि ह्या भोळा शंकराची आज कार्तिक पौर्णिमेला आज कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक पौर्णिमेला आज मोठा उत्सव संपूर्ण जगभरामध्ये जे शिवभक्त आहेत ते साजरा करतात. या कार्तिक पौर्णिमेचं दुसरं नाव सुद्धा आहे त्रिपुरारी पौर्णिमा. आता त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे नाव कसं पडलं हा साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उभा असणार. मग अशी पुसटशी कल्पना कानिप महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. एक तारकासूर नावाचा दैत्य प्रचंड उन्माद मांडणारं दैत्य. आता जसे समाजामध्ये दैत्य आहेत तसे त्या काळी सुद्धा अहंकारानं फुगलेले लोक असायचे. आणि अहंकार इतका टोकाचा की जप करायचं झालं तर तो इतका टोकाचा करायचा, तप करायचं झालं तर इतका टोकाचा करायचं. एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तप करायचं 12-12 वर्ष. म्हणजे कायाक्लेशी भोग इतके सहन करायचे, उग्र तपश्चर्या करायच्या. त्या उग्र तपश्चर्येपोटी देवांना प्रसन्न व्हावंच लागायचं. पण अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे शेवटी वृत्ती ही दानवांची असायची. आणि अनेक दानवांच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. तसाच हा तारकासूर दानव, तारकासूर दैत्य. या तारकासूर दैत्याच्या पोटी जी आपत्य होणार ती कशी होणार? तशीच होणार ना. जसं बीज असेल तसाच तो वृक्ष होणार आणि त्या वृक्षाला येणारी फळं सुद्धा तशीच असणार. तशी
तशी तारकासूर दैत्याच्या पोटी 3 मुलं जन्माला आली. एकाचं नाव होतं तारकाक्ष, दुसरा कमलाक्ष, तिसरा विद्युतमाली. त्यांनी पण आपल्या बापाप्रमाणे इतकी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवानं प्रसन्न करून घेतलं आणि म्हणाल, देवा तू प्रसन्न झालास तर आम्हाला असा वर दे की आम्ही अजरामर झालो पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले, कसं काय शक्य आहे? जो जन्माला आलेला आहे त्याचा अंत तर होणारच. त्या अजरामरचा तुम्हाला तिघांना असा आशीर्वाद देता येणार नाही. तुम्ही दुसरा कुठलाही वर मागा. मग 3 भावांनी विचार केला की असा काही वर मागायचा, असा वर मागायचा की आपल्याला मृत्यूचं भय कधीच येणार नाही. या 3 भावांची जी भुवनं होती, म्हणजे जी राज्य होती ती फिरती होती. अंतरिक्ष पृथ्वी जशी फिरते तशा प्रकारे ह्यांचे भुवनं जी होती ती फिरणारी होती. एकाचं सोन्याचं भवन होतं, दुसऱ्याचं चांदीचं भवन होतं आणि तिसऱ्याचं लोखंडाचं भवन होतं. त्याची नगरीच लोखंडाची, दुसऱ्याची चांदीची नगरी आणि तिसऱ्याची सोन्याची नगरी. पण ती पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते तशी ती भुवनं स्वतःभोवती फिरायची. याचा बरोबर त्यांनी फायदा उचलला आणि म्हणाल, देवा तुम्ही जर आम्हाला अजरामरचा आशीर्वाद देणार नसाल तर असा तरी आशीर्वाद द्या की आमची 3 भावांची ही 3 पुऱ्या किंवा 3 भुवनं किंवा 3 हे लोक आमचे एका सरळ रेषेमध्ये येतील. काय मागितलं बघा, एका सरळ रेषेमध्ये ते येतील, एकमेकांच्या जवळ येतील आणि एका सरळ रेषेत येतील. त्यावेळी अभिजित नक्षत्र असलं पाहिजे. आणि अभिजित नक्षत्र आहे, 3 भुवनं आमची एका सरळ रेषेमध्ये आहेत. आणि असा कोणी कोपिष्ट एका बाणामध्ये ही 3 भुवनं नष्ट करेल अशा व्यक्तीच्या हातून आम्हाला मरण पाहिजे. त्यांनी फार विचारपूर्वक वर मागितला होता. ब्रह्मदेव म्हणत तसा असो, कारण ते उत्पत्ती करताना माहिती होतं की हे अजरामरचं व्रत मागत नाही आहेत, मग द्यायला काही हरकत नाही आहे. कारण तो परमात्मा अशी काहीतरी व्यवस्था करेल की जो जन्माला आलाय त्याचा लय होणारच. ब्रह्मदेव म्हणाले तथा असतो. हे तिघेजण प्रचंड खुश झाले की अभिजित नक्षत्र काय येणार नाही आणि आमची 3 भुवनं कधीच एका रेषेमध्ये येऊ शकत नाही. बरं चुकून आली तरी अभिजित नक्षत्र असलं पाहिजे. आणि अभिजित नक्षत्र आल्यानंतर ही पुन्हा 3 भुवनं एका बाणामध्ये उडवायचे आहेत. हे तर कधीच शक्य नाही, कारण प्रत्येकाची परिवलन कक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो बाण जो आहे तो तिघांना लागला पाहिजे, कधीच शक्य नाही आहे. त्यामुळे हे बिंदास्त राहिले. म्हणाले ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, आता बिंदास्त राहायला हरकत नाही. आता ज्या वेळेला मृत्यूच नाही आहे हे आपल्याला कळलं की आपण घाबरणार कशाला. एकनाथ महाराजांची मी एकदा कथा सांगितली होती ना. एक माणूस इतका उन्मत्त होता, आजूबाजूच्या शेजापाजारांनी इतका त्रास द्यायचा, शेजारीची जमीन करून त्यांनी जवळजवळ 5-10 हात घेतले होते आणि नेहमी कटकट्या, वादविवाद, भानगडी. आणि एकदा तो एकनाथ महाराजांकडे गेला आणि त्याने विचारलं की महाराज माझा मृत्यू कधी आहे. महाराज म्हणाले येत्या 7 दिवसात. हे ऐकल्यानंतर तो इतका घाबरला आणि जे उपद्व्याप केले होते, जे काही प्रकार केले होते ते सगळे फेडून टाकले. म्हणाले बाबा आता फक्त 7 दिवसच सोबत राहिली, चांगला वागतो. आणि सगळ्यांबरोबर चांगला वागला.
कशामुळे तर मृत्यू आपल्याला आहे हे ज्यावेळी कळल्यानं जवळ आलं मृत्यू, त्या माणसामध्ये पण बदल होतो. अहंकारामुळे आपल्याला कोणी दिसत नाही आणि आपण उन्मत्त होतो. तसे दैत्य उन्मत्त व्हायचे का, की वरदानच असं मिळायचं की आता मृत्यूच नाही ना मला, अभिजित नक्षत्र येणार कधी, आमची 3 भावना एकत्र येणार कधी, कोण मारूच शकत नाही, घाबरायचं कशाला. मग आपल्या हातून जेवढे अत्याचार करता येते तेवढे अत्याचार करायचे, सळो की पळो सर्व दुनियेला करायचं. आता जिथे जिथे अत्याचार होतो तिथे तो अवतार घेतो ना. मीच सांगितलंय, जेथे होई अत्याचार तेथे घेई अवतार, अवतार मानवी घेऊनी बोध अमृते करुणी. तर जिथे जिथे अत्याचार होतो तिथे तिथे भगवान म्हणजे तो परमात्मा विविध रूप धारण करून त्या त्या गोष्टीचा झालेला अतिरेकचा बिमोड करून टाकतो. मग हिरण्यकश्यपूचा असाच वध झाला, कारण त्यालाही आशीर्वाद वर पण नाही, खाली पण नाही, दिवसा पण नाही, रात्री पण नाही, घरी पण नाही, दारी पण नाही, पशुकडून नाही, पक्षाकडून नाही, माणसाकडून नाही. आता मनाला मारूच शकत नाही. पण देवानं नरसिंह रूप धारण केलं, पशु पण नव्हता, पक्षी पण नव्हता, माणूस तर नव्हताच नव्हता. दिवसाही नाही, रात्रीही नाही, संध्याकाळी पकडलाने मारून टाकला, शस्त्रांना नाही, अस्त्रांना नकानं फाडून टाकला. त्यामुळे मंडळी हे लक्षात घेतलं पाहिजे, या बोधातून आपणही शिकलं पाहिजे की आपण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याचा शेवट ठरलेला आहे. नियती त्याचा हिशोब चुकता करणार. तशा प्रकारे या तिघांचाही तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली हे इतके उन्मत्त झाले, इतके उन्मत्त झाले की सगळ्यांना सळो की पळो करू लागले. देवानं तर इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, त्यांचं सगळं वैभवच घालवून टाकलं. आणि 3 भुवन ना, त्यामुळे काय करायचे ते पळायचे. ह्या भुवनावर हल्ला झाला की दुसऱ्या भावाच्या भुवनामध्ये घुसायचे आणि त्या 3 भुवनांचा त्यांना बरोबर फायदा उचलून ते सगळ्यांना सळो की पळो करायचे. इतके अत्याचार झाले. शेवटी सगळे देव भगवान शंकराला शरण गेले आणि सांगितलं भोलेनाथ, आता ह्यांचा पाडाव तुम्हीच केला पाहिजे. भगवान भोलेनाथांनी शांतपणे ऐकून घेतलं, काहीच बोलले नाहीत. आणि ब्रह्मदेवाने दिलेला आशीर्वाद त्याची वाट पाहत राहिले आणि अभिजित नक्षत्र आलं आणि योगायोगानं त्यांचं पापच इतकं भरलं होतं. माणूस जो तो आपल्या पापानंच स्वतःच्या खड्डा खोदत असतो. तर पाप इतकं झालं होतं, इतकं पाप झालं होतं की भगवान भोलेनाथानं पण ते सहन झालं नाही. ते थरथर रागानं लटलट कापायला लागले. माणसाला क्रोध येतो ना, तेव्हा तशी स्थिती होते. आणि भोलेनाथाने अभिजित नक्षत्राचा मूर्त साधला आणि एका बाणामध्ये 3 भुवनं उडवून टाकली. त्यांना आशीर्वादच होता असा की ज्यावेळेला 3 भुवनांचा नाश होईल ते मरणार, त्यामुळे साहजिकच आपोआप मेले. पण ह्यांनी दुसरा पण एक वर मागितला होता, जरी आम्हाला मृत्यू आला तरी आम्ही अजरामर झालो पाहिजे. आता ब्रह्मदेवानी शब्द दिला होता त्यांना आणि त्यामुळे भोलेनाथाने त्यासाठी ह्या 3 पुरांचा नाश केला ना, म्हणून स्वतः नाव धारण केलं त्रिपुरा. भगवान भोलेनाथांनी त्रिपुरारी म्हणून स्वतः नाव धारण केलं. म्हणून भगवान भोलेनाथांना त्रिपुरारी सुद्धा म्हणतात, त्रिपुरारी कांत म्हणतात किंवा त्रिपुरारी म्हणून भगवान भोलेनाथांचं नाव त्यामुळे झालेलं आहे. म्हणजे त्या राक्षसांच्या त्या 3 पुरांवरून त्यांच्या 3 राज्यांचं प्रतीक म्हणून देवानं स्वतःला त्रिपुरारी म्हणून नाव संबोधून घेतलं. देव सगळे या बंदी शाळेतून मोकळे झाले. गेलेले वैभव त्यांचं परत त्यांना मिळालं.
तर सर्व देवांना आनंद झाला आणि सर्व देवांनी आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठमोठी गोपुरं उंच उंच गोपुरं बांधून त्याच्यावर दिवे लावले, दिवे प्रज्वलित केले, दीपोत्सव साजरा केला भगवान भोलेनाथांच्या सन्मानार्थ. आणि म्हणून आज दिवे लावण्याची प्रथा आहे. म्हणून मोठमोठ्या गोपुरांवर दिवे लावण्याची पद्धत आहे, दान देण्याची पद्धत आहे. आणि अशा प्रकारे हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव, त्यामुळेच शिवभक्त मोठ्या दिमाखाने साजरा करतात की भगवान भोलेनाथांचा गौरव, भगवान भोलेनाथांचा स्मरणार्थ सगळीकडे दिवे लावून आनंदोत्सव साजरा करतात. आणि या त्रिपुरारी राक्षसांचा म्हणजे या 3 राक्षसांचा उद्धार होण्यासाठी ज्यांनी त्रिपुरारी नाव स्वीकारलेलं आहे त्या त्रिपुरारी भगवान भोलेनाथांचा आज मोठा उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आपल्याला दिसतंय की आपल्या गोवा मंदिरामध्ये दीपमाळ प्रज्वलित केली जाते. अर्थात ती मगाशी झालेली आहे दीपमाळ प्रज्वलित. आपण आता आपल्या मोबाईलमध्ये सर्वजण पाहतात. त्या दीपमाळ जे आहे त्या दीपमाळेमध्ये असंख्य दिवे लावलेले आहेत आणि असंख्य दिवे लावून हा भगवान भोलेनाथांचा गौरव साजरा केला जातोय, आनंदोत्सव साजरा केला जातोय. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी हे दीप प्रज्वलित केलेले आहेत. आता त्यांनी तिकडे दीप प्रज्वलित केलेत. आपण काय करूया, संगीताच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, स्तोत्राच्या माध्यमातून आपण पण भगवान भोलेनाथांना अभिवादन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवीगलज्ज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलम्बलम्बिता भुजङ्गतुङ्गमालिकां दमड्डमड्डमड्डमड्निनादमड्डवर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिप्प निर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मुरधनी धगत् 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 ललाट पट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. राधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त्य सन्तति प्रबोधमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी रुद्ध दुर्धरापदे क्वचित् दिगम्बरे मनो विनोदि मे तु वस्तुनि. तदा भुजङ्ग पिङ्गल स्फुरत्मना मणिप्रभा कदम्ब कुङ्कुमं प्रलिप्तति मधुमुखे मधान्ध सिन्दूरस्फुरत्वगुत्तरी मे दुरे मनोविनीतमद्भुतं विभूतभूतभर्तरी. सहस्रलोचन प्रभुत्त शेखलेखशेखर प्रसूरधूलधोरणी विदुस्तराङ्गराजमालया निबद्ध जाटचूट श्रिये चिराय जातया चकोरबन्धुशेखर. ललाट चत्वरज्वलत् धनञ्जय सुरङ्गीत पञ्चसायकं निलिप्पनायकं सुधामयोरलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पत् शिरोदटालमस्तुना. कराल फाल पट्टिका धगत् 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 ज्वलन्नयाभूतीकृतङ्गटञ्च सायके धराधरेन्द्रनन्दिनी कुचाग्र चित्रपत्र प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचनी रतिर्मम. नवीनमेघ
कमण्डले निरुद्धनीतमा प्रबन्ध बन्ध कन्दर निलिप्प निर्जरीधरस्तनोतु कृति सिन्दर कला निधान बन्धुरन्ध्रियाय जगधुरन्धर प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिमं प्रभावलंबि कंठनंदले रुचि प्रबंध कंधर स्वरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्त काच्छिदं तमन्त काच्छिदं भजे अखर्व सर्व मंगला कला कदम्ब मंजिरी रसा प्रवाह माधुरी विरोचनं व्रतान्तकं पुरान्तकं भवान्तकं मकान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमान्तकान्तकं भजे जयपदप्रभृणं भुजङ्गमस्मि गण्डलं मदक्रमस्फुरत्करालभालभक्तवान् प्रचण्डताण्डव शिवा स्पृहन्निचित्रतलपयो भुजङ्गमौतिगस्रजो गरिष्ठरत्नलोष्टयो सृजपक्षयो तृणारविन्दचक्षुषो प्रजामहीन्द्रमहीन्द्रयो समप्रवृत्तिकादयो सदा सदा भजे कदा निलिप्पनिर्जरी कुराजकोटवसन विमुक्ति दुर्मति सदा शिरस्थलङ्घ्रि विमुक्तलोललोचनो ललालभाललग्नकं शिवेति मन्त्रमुच्चरं कदा सुखी भवाम्यहम् इदं महीन्द्रमेन मुक्तमोत्तमस्तवं पठन्तु रे पुरन्तुरो विशुद्धमे सन्ततं हरे गुरो सुभक्तिमाशियातिनान्यतां गति विमोहि निदेशनां शङ्करस्य चिन्तनम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सर्वांनी ॐ नमः शिवाय 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 अशा प्रकारे आपण भगवान भोलेनाथांना वंदना सादर केलेली आहे. त्यांच्या चरणाची नतमस्तक होऊया. आणि आज या त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं भगवान भोलेनाथांमधलं वैराग्य जे आहे ते जगण्याचा प्रयत्न करूया, शिकण्याचा प्रयत्न करूया, जपण्याचा प्रयत्न करूया. कारण मानवी जीवनाचं अंतिम ध्येय हेच आहे की स्वस्वरूपाची ओळख. आणि स्वस्वरूपाची ओळख जी आहे ही वैराग्याच्या वाटेवर चालल्याशिवाय कदापि शक्य नाही आहे. हा स्मशानवासी, हा कैलासवासी किती विरक्त, किती वैराग्यशील, ज्यानं आपल्या प्रिय पत्नीसाठी सोन्याची लंका निर्माण केली. कारण तिला सगळे लोक बोलायचे लंकेची पार्वती, लंकेची पार्वती. कारण हा जो महादेव राहणार कुठे? कैलासात पण नाही, स्मशानात. मेलेल्या माणसांची चितेची जी राख असणार ती अंगाला फासून निवांत बसलेला असणार. त्यामुळे एक दिवशी पार्वतीने हट्ट केला की बघा, भगवान विष्णूची पत्नी, ब्रह्मदेवाची पत्नी आणि माझी स्थिती. त्या भोलेनाथांना पण वाटलं की बरोबर आहे की हिच्यासाठी सुद्धा काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून भगवान भोलेनाथाने आपल्या प्रिय पत्नीसाठी, पार्वती मातेसाठी सोन्याची लंका निर्माण केली, जिला आपण आता श्रीलंका म्हणतो. ही सोन्याची लंका निर्माण केली
आणि आपण नाही का वास्तू उभी केली की वास्तुपूजन करतो, तसं वास्तुपूजन करण्यासाठी दशग्रंथी ब्राह्मण पाहिजेत. म्हणून रावणाची नियुक्ती केली. त्या रावणासारखा विद्वान ब्राह्मण कोणी नाही. सगळे ग्रंथ मुखोद्गत, वेद पारंगत रावण, त्याला बोलवण्यात आला. त्यानं ती सगळं भुवन पाहिल्यानंतर, ती लंका सगळी पाहिल्यानंतर रावण अतिशय प्रभावित झाला. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं त्या लंकेचं पूजन झालं, वास्तुपूजन झालं. आता गुरुजींनी पूजन केल्यानंतर दक्षिणा देण्याची पद्धत आहे. त्यामुळे दक्षिणेची ज्यावेळी वेळ आला त्या भगवान भोलेनाथाने विचारलं की विप्रा, तुझी इच्छा काय ती सांग, तुला काय हवंय ते सांग. ते रावण म्हणाला की भोलेनाथ, म्हणजे तो किती भोळा होता आता आपल्याला कल्पना येईल, किती वैराग्यशील होता याची कल्पना येईल. रावणानं 2 हात जोडले आणि म्हणाले, भोलेनाथ, आपण ही सोन्याची लंका जर मला दान स्वरूपामध्ये दिली फार बरं झालं असतं. भगवान भोलेनाथ ज्या लंकेत राहायला जाणार गेले होते ते मागल्या परत पावली कैलासामध्ये दोघंही गेले. असा उदार अंतःकरणाचा वैराग्यशील हा भूतनायक, कारण तो भूतांमध्येच राहायचा. तर आजच्या त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं आम्हाला असं राहून वाटतंय की या भगवान भोलेनाथांकडचं जे वैराग्य आहे ते आपण शिकलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच परमार्थिक बनायचं आहे, पण परमार्थिक बनत असताना आपल्या अंतःकरणामध्ये जे आसक्ती नावाचा प्रकार आहे, आसक्ती आणि विरक्ती, ह्या 2 जुळ्या बहिणी आहेत असं म्हटलं तरी चालेल. जे आसक्ती कमी होईल ते आपल्यामध्ये विरक्ती येईल. आणि जोपर्यंत विरक्ती येत नाही तोपर्यंत आपण जरी कोणताही ग्रंथ मुखोद्गत केला तरी सुद्धा ते ज्ञान कोरडंच आहे. कारण वैराग्यातूनच मोक्षाचा मार्ग आहे. आपलं अंतःकरण जोपर्यंत वैराग्यशील होत नाही, विरक्त होत नाही, तोपर्यंत परमात्म्याची ओळख कधीच होणार नाही. परमात्मा सर्वत्र आहे, अत्र तत्र सर्वत्र आहे. तो कुठे नाही अशी जागाच नाही. अणुरेणूत आहे, प्रत्येक कणामध्ये आहे. तो बाहेर आहेच, परंतु तो आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा आहे. परंतु त्या अंतःकरणातल्या परमात्म्याची ओळख व्हायला पाहिजे असेल तर ही अंतचतुष्टी विरक्त झाली पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या गोष्टी ज्या वेळेला गळून पडतील, विरक्त होतील, वैराग्यशील होतील, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला मोक्ष मिळणार आहे. गळ्यात अशा माळा घातल्या, अंगावर अशी भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे वैराग्य येतं असं नाही. वैराग्य या अंतःकरणामध्ये रुजावं लागतं. वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये जन्म घ्यावं लागतं, निर्माण व्हावं लागतं. आणि हे वैराग्य कुठल्याच दुकानामध्ये मिळत नाही. हे जे वैराग्य आहे, हे वैराग्य आपण निर्माण करायचं असतं. म्हणून कानिपनाथ महाराजांनी सांगितलं मगाशी की याच्यासाठी गुरु आहेत. कारण गुरु हे वैराग्याचं जिवंत पुतळा आहेत. गुरु कसा असावा तर वैराग्याचा, म्हणजे वैराग्य आपण जर नीट समजून घेतलं तर त्याच्यावरून कळेल हा असे गुरु हवे. सद्गुरूमध्ये सगळे गुण जिथल्या तिथे असतात आणि म्हणून सद्गुरू सर्व अंगानं आपल्याला सुंदर दिसतो.
जर गुरूंच्या ठाई हे गुण असू शकतात तर आपल्या ठाई का नाही असणार? आपल्या ठाई सुद्धा ते आपण निर्माण करून घेतले पाहिजेत, कारण ते कुठल्या दुकानातून खरेदी करता येणार नाहीत किंवा विकत आणता येणार नाहीत. ते गुरूंच्या सानिध्यात गुरु देत असलेल्या ग्रहपाठामधून ते हळूहळू आपल्यामध्ये आपण डेव्हलप करायचे असतात. म्हणून मी नेहमी सांगतो की अध्यात्म ऐकायचं नसतं, अध्यात्म जगायचं असतं. पण आपल्यापैकी बरेच लोक अध्यात्म ऐकतात, जगत नाहीत आणि दुसऱ्याला ऐकवतात. मोठी मोठी लेक्चर देतात. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर इतकं तत्त्वज्ञानी लोक आहेत. जर व्हॉट्सअप जर पाहिले आपण, फॉरवर्ड केलेले जे मेसेज असतात त्यामध्ये इतकं तत्त्वज्ञान सांगितलं जातं, इतकं तत्त्वज्ञान सांगितलं जातं आणि जो तो एकमेकाला शिकवतो. फार मोठं तत्त्वज्ञानाचे अभ्यासक जसे काही दुसऱ्याला अमृताचे डोस पाजतायत अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज वाचायला मिळतात. पण हे कोरडं ज्ञान उपयोगाचं नाही. वैराग्याचा प्रतीक म्हणून हा भगवा रंग आहे. हा भगवा रंग आपल्याला काय शिकवतो? वैराग्यशील हो. मग असे बरेच जण भगवं परिधान करतात. अगदी जन्मता संन्यासी असतात. पण जन्मता संन्यासी असला आणि असं भगवं परिधान केलेलं असेल तरीसुद्धा ज्याचं अंतःकरण भगवं झालेलं नाही आहे, वैराग्यशील झालेलं नाही, अशी व्यक्तीला कधीच मोक्ष मिळणार नाही. त्याला किती पुस्तकी ज्ञान असू दे, त्याने किती आत्मज्ञानाच्या लांबड्या चावड्या गप्पा मारू दे, तरीसुद्धा त्याला मोक्ष कधीच प्राप्त होणार नाही. आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती ही जर आपल्यामध्ये उतरायला पाहिजे असेल, आपल्यावर गुरूंची कृपा व्हायला पाहिजे असेल. मग अशी कानिप महाराजांनी सांगितलं ना त्या शिष्याचं उदाहरण, 14 वर्ष तो गुरूंच्या ठिकाणी राहिला, ज्ञान मिळवलं वैराग्याचं आणि शेवटी गुरूंनी जनक राजांकडे पाठवलं. जनक राजा तर सगळा राजवैभव, राजविलासामध्ये राहत होते. भगवत तर कुठेच दिसत नव्हतं आणि संपूर्ण राजविलास, परंतु ते राजविलासामध्ये कुठेच अडकलेलं नव्हते. जी देहाची कर्म आहेत ती फक्त करणे, एवढंच त्यांचं कर्तव्य उरलं होतं. ते आणि देह दोन्ही भिन्न भिन्न होते. म्हणून ज्यावेळी सेवकांनी सांगितलं, ओ महालाला आग लागले, लवकर हा महाल सोडणं गरजेचं आहे, शेजारचा महाल पेटतोय, आता हा क्षणार्धामध्ये पेट घेईल, त्या हा महाल लवकरात लवकर सोडला पाहिजे. जनक राजावर काही परिणाम झाला नव्हता. पण ज्याचा एक लंगोट त्या महालामध्ये अडकला होता, 2च होते म्हणाले, तर तो लंगोट जळून जाईल म्हणून हा 14 वर्ष वैराग्याचा अभ्यास शिकलेला माणूस जनक राजाला तिथेच टाकतो आणि पळत सुटतो. का? लंगोट मिळवण्यासाठी. वैराग्य काय आलं? वैराग्य काय आलं? जर तू एवढा 14 वर्ष तपश्चर्या केलीस, वैराग्याचा एवढा मोठा अभ्यास केलास आणि वैराग्यशील स्त्री, अमुक तमुक वैभव, गादीवर झोपायचं नाही, स्त्रीला स्पर्श होता कामा नाही, अमुक गोष्ट घ्यायची नाही, तमुक गोष्टीला स्पर्श करायचा नाही. अरे हे सगळं बाह्य उपचार तू करतोस करा, पण अंतरंगातून कुठे विरक्त झालायस तू? जर अंतरंगातून विरक्त झाला तर हा आत्मा नाशिवंत नाही आहे, तो शाश्वत आहे. शरीर नाशिवंत आहे, कधीतरी जाणारच आहे. म्हणून जनक राजाच्या त्या पलंगावर ज्या लटकतात तलवारी होत्या, त्यामुळे जनक राजाची कधी झोप मोड झाली नाही. का? जाणारच आहे. ज्यावेळी येईल त्यावेळी. आम्ही बघा आमच्या मृत्यूची बातमी किती आनंदानं सांगतो. तुम्हाला त्यावेळी कचकन डोळ्यामध्ये तुमच्या पाणी उभं राहतं. काय बोलतात का? मग मला काहीच वाटत नाही. अगदी आता प्रवचन चालू असताना सुद्धा मृत्यू आला
तरीसुद्धा आम्ही तो आनंदानं स्वीकारू. का? कुठे जायचंच नाही आहे, मी कुठून आलोच नाही आणि कुठे जाणारच नाही. जाणार ते कोण? देह, जो पंचतत्वांकडून आलेला आहे. तो ज्याचा आहे तिकडे जाणार आहे. माझी या विश्वामध्ये कोणीच नाही आहे आणि मी कोणाचा नाही आहे, त्या मी कुणासाठी मरणार नाही आहे आणि मी कुणासाठी जगतही नाही आहे. अशी मनाची अवस्था झाली की मग आत्मज्ञान मिळणार. आणि मला वाटतं आपण याच्यासाठीच आध्यात्मिक शाळेमध्ये आलेलो आहोत. आपण याच्यासाठीच सद्गुरूंच्या सहवासामध्ये आलो आहे. आपण याच्यासाठीच सद्गुरू केलेले आहेत की मला मोक्ष मिळवायचा आहे, मला मुक्ती मिळवायची आहे. आणि मोक्षाची व्याख्या आम्ही सांगितलं, अज्ञानातून सुटका. हेच अज्ञान आहे की हे माझं आहे, हे शरीर माझं आहे. तर या अज्ञानातून सुटण्यासाठी विरक्त झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. म्हणून विरक्तता आज आपण खास विरक्त या विषयावर जरूर खास प्रवचन करूया. यासाठी भगवान भोलेनाथांचा एक आपण गजर करूया. आणि काय करू मग तिकडे त्या विषयाला सुरुवात करू. नको, पण नंतर करू गजर. आपण विरक्ताची लक्षणं समजून घेण्यासाठी अतिशय श्रेष्ठ ग्रंथ कोणता असेल तर दासबोध. दासबोध जे आहे, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दशक दुसरा समास 9 या दशक दुसरा समास 9 वैराग्याची लक्षणं सांगितली. ज्यांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे ते नेमके कसे असतात. आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, त्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. हे कानिफनाथ महाराजांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पुष्टी देण्याचं काम मी माझ्या यापूर्वीच्या प्रबोधनामध्ये केलं. आता मी तुम्हाला प्रबोधन हे करणार आहे की ज्याला वैराग्य प्राप्त होतं त्या व्यक्ती कशा असतात. आणि हे मी सांगितलं तर कदाचित तुम्हाला ते आवडेलच असं नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात त्यांचा दासबोधच मी घेऊन आलेला आहे. या दासबोधामध्येच सांगणार आहे. या दासबोधातलं मी तुम्हाला सांगणार आहे की समर्थ रामदास स्वामी आपल्याला काय उद्बोधन करतात. पाहूया आपण. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्या माणसाच्या अंगी वैराग्य आलेलं आहे. बरेच जण म्हणतात ना की नाही माझ्यामध्ये आता वैराग्य आलं, मी दररोज आध्यात्मिक शाळा वगैरे ऐकतो, जपतप करतो, तर भयंकर माझ्यामध्ये फरक पडलेला आहे. त्यांनी स्वतःला तपासून घ्यायला काय हरकत नाही. जे ज्ञानाचे डोस मोठे मोठे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवतात, येतात ते फिरू, कधीतरी मला पण मिळतो तो. आमच्या उच्चाधिकार समितीमध्ये एक नाईक म्हणून आहेत, ते तर एवढा मोठा हातात पान डोस पाजतात. नाव नाही सांगणार मी बाकीचे कुठले नाईक ते, परंतु त्यांचा असतो नेहमी. आम्ही सगळ्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे की खरंच आमच्यामध्ये यातले काय गुण आलेले आहेत आणि ते आले पाहिजे. लक्षात घ्या, वैराग्य अत्यंत आवश्यक आहे. आणि हे वैराग्य जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत मोक्ष कधीच मिळणार नाही. म्हणून मोक्ष मिळण्यासाठी आपण वैराग्यशील झालंच पाहिजे, आपल्यामध्ये विरक्ती आलीच पाहिजे. आणि विरक्ती येण्यासाठी गुरूंनी ज्या साधना सांगितल्या त्या साधनेच्या माध्यमातून ते आपल्याकडे येणार आहे. पुढे मी सांगणार आहे ते की विरक्ती येण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. पण ज्याच्यामध्ये वैराग्य आलं आहे तो कसा असतो ते समर्थ रामदासांनी सांगितलं आहे. समर्थ रामदास सांगतात की विरक्त म्हणजे काय, तर वैराग्य संपन्न पुरुष. विरक्त माणसाला त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे किंवा विशेषण दिलं आहे की वैराग्य संपन्न पुरुष, त्याला विरक्त म्हणायचं. विरक्ताच्या अंगी कोणकोणते गुण असावेत ते त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या अंगामध्ये हे वैराग्य येतं त्याच्या अंगी योग्याचं सामर्थ्य येतं. या वैराग्य गुणामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरते.
हा वैराग्य गुण आपल्या जन्माचं सार्थक करतो आणि विरक्ताचं वैभव वाढवतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये वैराग्य आलेलं आहे त्या वैराग्य आलेल्या माणसाला ही सगळी लक्षणं लागू झाली पाहिजेत. थोडी आपण तुलना करा आपली स्वतःची, थोडी माझी तुलना करा, गुरूंची तुलना केली पाहिजे. गुरु आपण का म्हणतो तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जर खरं वैराग्य ज्यांच्यामध्ये येतं त्यांची लक्षणं ती सांगितलेली आहेत आणि ही लक्षणं आपल्यामध्ये पण आलीच पाहिजेत. जर गुरु आपले असे वैराग्य संपन्न होऊ शकतात तर आपण काय नाही होणार. आपण झालं पाहिजे याच्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे. या वैराग्य गुणामुळे परमार्थ साधता येतो किंवा आपल्याला परमार्थ साधतो. म्हणजे स्वतःचा मोठा अर्थ आपल्याला त्यामुळे समजतो. मी नरेंद्र नाही, मी आत्मा आहे. मी कानिप मनात महाराजांचा वडील नाही, मी देवयोगींचा आजोबा नाही, तर मी आत्मा आहे हे त्यामुळे समजतं. परमार्थ म्हणजे सगळ्यात स्वतःचा श्रेष्ठ अर्थ, आपला श्रेष्ठ अर्थ, ज्येष्ठ अर्थ या वैराग्यामुळे कळतो की मी व्यक्ती नाही आहे, मी कोणी नातेवाईक नाही आहे. भगवान कृष्णाने पण अर्जुनाला सांगितलं की तुझा मी नातेवाईक, तुझा मित्र मला समजू नको, मी कोण आहे तो पहा. आणि मग विराट रूपाचं दर्शन झालं. हे वैराग्य ज्याला प्राप्त होतं त्याच्या हातून परमार्थ साधतो असं म्हटलेलं आहे. स्वानंद उचंबळून येतो, तो आपल्याच तंद्रीत असतो ना. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. आणि म्हणून तर तो अभंग निर्माण होतो ना, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. अशा प्रकारचा स्वानंद त्या व्यक्तीला मिळतो. त्याला दुःख तळमळ काही नसते. याचा अर्थ असं समजू नका की शरीराला वेदना क्लेश मनस्ताप नसतो असं नाही. शरीराला असतो, पण तो शरीरात असून सुद्धा वेगळा जगत असतो. म्हणून कधीच तो दुःखी दिसत नाही, कष्टी दिसत नाही, आनंदी दिसतो वैराग्यशाली माणूस. हा त्याचा फायदा आहे. या गुणामुळे समर्थ रामदास स्वामी सांगतात की आत्मसुख भरून वाहतं, स्वस्वरूपाचा अनुभव येतो की मीच आत्मा आहे आणि या चराचरामध्ये मीच आहे असा ठाम विश्वास या वैराग्यामुळे निर्माण होतो. म्हणून तर आम्ही छातीटोक सांगतो की मला हाक मार, बघ उठवतो की नाही मी तुला. कारण ठाम विश्वास निर्माण झालेला आहे की या संपूर्ण चराचरामध्ये मीच आहे. आता मी म्हटलं की हे शरीर घेऊन तुम्ही सगळीकडे पाहायलाच बघता, त्यात सोनकांबळीमध्ये मी कसा दिसणार, मनोज सिंगमध्ये मी कसा दिसणार, सुनील ठाकूरमध्ये कसा दिसणार. कारण सुनील ठाकूरची फिगर आणि माझी फिगर या शरीराची वेगवेगळी आहे. ती तुलना करायला गेलीत की तुम्हाला वाटणार आहे कसं शक्य आहे. पण सुनील ठाकूरमध्ये असणारं चैतन्य आणि माझ्यामध्ये असणारं चैतन्य, त्या सापात असणारं चैतन्य, त्या विंचूत असणारं चैतन्य आणि माझ्यात असणारं चैतन्य एकच आहे. म्हणून तर सांगतो नाव घेऊन बघ. हा वैराग्यामुळे निर्माण झालेला अधिकार असतो. समर्थ हे मी नाही सांगत आहे, हे मी वाचून दाखवतोय पुस्तकातलं. कुणाकडे जर दासबोध असेल तर तो काढा तिथे आणि पान नंबर 87 काढा. त्या 87 पानावर ही 4थी ओळ आहे ती मी वाचून दाखवतो. म्हणजे कधी कधी प्रवचनकार आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करतो, तसं काहीच करत नाही आहे. ही गुरुची आण घेऊन मी सांगतोय की याच्यामध्ये दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी वैराग्याची लक्षणं सांगितलेली आहेत. ती सांगितली थोडी कठीण, मी फक्त नजर टाकतोय आणि त्याचा आधार घेऊन ते सोपं करून सांगायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल असं सांगण्याचा प्रयत्न करतोय. या वैराग्य गुणाने मनातल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. म्हणजे जो वैराग्यशील माणूस आहे त्याच्या मनात ज्या ज्या इच्छा येतात त्या सगळ्या पूर्ण होतात. किती वेळा तुम्ही ऐकलं प्रवचनातून
आध्यात्मिक शाळेतून माझ्या मनात एखादी गोष्ट आली की अमुक ठिकाणी आज आपल्याला मदत करायची आहे, आपोआप होऊन जातं काम. कोण कुठून येतं, कसं काय करून जातं कळतही नाही. हा वैराग्याचा परिणाम आहे. वैराग्य होण्यासाठी आपण घाबरतो, हे नको वैरागी झालं की सगळं सोडावं लागेल. पण वैरागी जर झालो तर केवढा फायदा होतो हे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधामध्ये सांगतात की त्या वैरागी माणूस जो आहे त्या वैरागी माणसाच्या मनातल्या इच्छा ज्या असतात त्या अशा चुटकीसारखी सुटतात. या वैरागी माणसाच्या मुखामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात सरस्वती राहायला येते. त्याचं ऐकतच बसावं असं वाटतं आपल्याला. का तर त्याच्या मुखामध्ये सरस्वती माता स्वतःच ती विद्येची देवता आहे. ती विद्येची देवता म्हणे वास करते. भांडवल काय त्याच्यापाशी भांडवल काय, त्या वैराग्यशील माणसाजवळ भांडवल काय की चराचरामध्ये तो भगवंत आहे आणि तो भगवंत मीच आहे, एवढंच भांडवल आहे. याच्या पलीकडे त्याच्याकडे काहीच नाही. हे एका भांडवलावर किती आपण 2092 सालापासून आजपर्यंत केवढं मोठं विश्व उभं केलेलं आहे. भांडवल एवढंच आहे की मी चराचरात आहे, ह्याच्या पलीकडे आमच्याकडे भांडवल 0. पण या भांडवलाच्या जीवावर केवढा मोठा संसार उभा केला, किती लेकरं झाली मला, तरीसुद्धा मी वैराग्यशीलच आहे. जिथे जाल तिथं माझं लेकरू आहे, केवढा माझा प्रपंच आहे. आणि बरेच जण प्रपंच सोडायला घाबरतात. आम्ही तो ढकलून दिलाय, नको, पण तो सोडतच नाही आम्हाला. कुठंही जा तिथे स्वस्वरूप संप्रदायाचा माणूस भेटणार. अजून काय पाहिजे प्रॉपर्टी तुम्हाला. त्या वैराग्यशील झालं म्हणजे प्रपंच सोडावा लागतो असं मुळीच नाही आहे, हे लक्षात घ्या. याच्यातून हे शिकायचं आहे. समर्थ रामदास स्वामीच बोलले ना की संसार त्याग न करिता, संसाराचा त्याग न करता सुद्धा तुम्ही परमार्थिक होऊ शकता, वैराग्यशील होऊ शकता. समर्थ रामदास स्वामी सांगतात अशा विरक्त स्वतः मोठा ब्रह्मज्ञानी असतो, अत्यंत निष्काम, विलक्षण शांत आणि चतुर लोकसंग्रह करता पुरुष असतो. तो म्हणजे तो चतुर असतोच, पण लोकसंग्रह करणारा एक कर्ता पुरुष असतो. ही विरक्ताची लक्षण आहे. विरक्त म्हणजे आपण म्हणतो सोडून दिलंय ना, सगळं सोडलं, भिकारी झालं तर त्याच्याजवळ कोण माणसं राहणार. पण उलट आहे, ज्यावेळी आपण वैराग्यशील होऊ, ज्यावेळी विरक्त होऊ, त्या इतका खजिना लोकांचा तुमच्यापाशी येतो. पण तिथे पण परीक्षाच असते की मगाशी कानिपनाथ महाराजांनी सांगितलं ना, ते त्या विदेशातल्या माणसाचं नाव मी विसरलो, तर सुकरात, त्या सुकरात वैराग्यशील काय झाला, कारण तो कमालीचा शांत होता. पत्नी इतकी छळायची पण त्याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. कारण तो हे समजायचा की या चराचरामध्ये मी सर्वत्र आहे, पत्नीच्या रूपानं देवच छळतोय, मीच मला छळतो, रागवायचं कशाला. प्रचंड शांतता त्या माणसामध्ये असते, विलक्षण शांतता असते, अत्यंत निष्काम. मोठ्या धीरपणाने तो आपले नेतेपद सांभाळतो. तो नेता होत असतो लोकांचा, लोकसंग्रह करत असतो, पण मोठ्या धीरानं तो नेतेपद आपलं सांभाळत असतो. तो लोकांना म्हणे वैराग्यशील माणूस, हे त्याचं प्रधान लक्षण आहे की वैराग्यशील माणूस लोकांना अध्यात्म शिकवणारच. त्याच्या अंतर्यामी खरा विवेक निर्माण झालेला असतो. समाजामध्ये उच्च नीच, उत्तम हीन या कक्षांच्या बाहेर तो गेलेला असतो. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये जातपात आपण मानत नाही, गरीब श्रीमंत मानत नाही. तो श्रीमंत असला म्हणून वेगळा आणि गरीब आहे म्हणून आपल्या संप्रदायामध्ये मान सन्मान वेगवेगळ्या न देण्याची पद्धत काय आहे, कारण सगळ्यांमध्येच परमेश्वर एकच आहे. परमेश्वर
वैराग्यशील माणूस असे कधी भेद निर्माण नाही करत, हा माझा आणि हा दुसऱ्याचा. त्याचं अंतःकरण विशाल सागरासारखं असतं. ही वैराग्यशील बनण्याची लक्षणं आहेत आणि ही लक्षणं आपण आपल्यामध्ये आणली पाहिजेत. त्यावेळी समजायचं की आम्ही वैराग्यशील होतोय. विरक्तानं नेहमी विवेक जागृत ठेवला पाहिजे आणि विवेकानं वागलं पाहिजे. लोकांमध्ये अध्यात्म वाढवलं पाहिजे आणि इंद्रियांना आवर घालून आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. वैराग्यशील जरी असला तरी त्यानं आपल्याला स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे. तो वैराग्यशील आहे, अग्नी आहे, त्या अग्नीला जर यज्ञकुंडाच्या बाहेर सोडलं तर तो अग्नी आपलं काम करणार. म्हणून वैराग्यशील व्यक्तीचं हे काम आहे, तो कुठल्याही पाशामध्ये अडकता कामा नये. कुठलेही पाश त्याला धरू शकणार नाहीत, असा त्यानं स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे. हे त्याचं मेन लक्षण आहे. त्याने लोकांना भक्तिमार्ग दाखवला पाहिजे. शांती कशी असते हे त्याने शांती ठेवून दाखवलं पाहिजे. म्हणजे शांती कशी मिळते त्याच्या कृतीतून लोकांना दिसली पाहिजे. त्याने सत्कर्मांना, जी चांगली चांगली कर्म जी आहेत त्या कर्मांना महत्त्व दिलं पाहिजे आणि आपल्याकडून सगळ्यांकडून चांगलं कर्म करून घेतली पाहिजेत. जी जी चांगली कर्म असतील ती चांगली कर्म जनसामान्याकडून करून घेतली पाहिजेत. विरक्तीचा, वैराग्याचा, अनासक्तीचा त्यानं प्रसार केला पाहिजे. मला वाटतं आध्यात्मिक शाळेतून आपण तेच काम करतोय की आपल्यामध्ये विरक्ती कशी येईल, अनासक्ती कशी येईल. संसारात राहून हा संसार करत असताना हा माझा नाही संसार, भगवंतानं दिलेली जबाबदारी आहे ती मी पार पाडतोय. माझा जो विचार आहे हा विचार वैराग्यशील झाला पाहिजे आणि मला प्रपंचात राहून माझ्या स्वरूपाची ओळख मला करून घेतली पाहिजे. असंच मला वाटतं आध्यात्मिक शाळेमध्ये आपण शिकत असू. त्यानं धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. आता धर्म म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडला असेल. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नाही. आपली कर्तव्य, आपली कर्तव्य त्याने पार पाडली पाहिजेत. आपली जी नीतिमत्ता आहे ती त्यानं पार पाडली पाहिजे. त्यानं नीतिमान असलं पाहिजे आणि अगदी मनापासून क्षमाशील वृत्ती असली पाहिजे. म्हणून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामींना एवढे लोक बोलतात तरी स्वामींना त्याचा राग का नाही येत. जर माझ्यात वैराग्य आहे तर मला क्षमा करता आलीच पाहिजे ना. काही जण काहीतरी चुका करतात, आम्ही क्षण बघून रागवतो पण त्याच्यावर नाही असं नाही, पण दुसऱ्या मिनिटाला तो परत आल्यानंतर मी कधीच त्याला विचारत नाही तू असा का वागलात, मी तुला क्षमा करणार नाही, असं नसतं. त्याने मंद झालेला परमार्थ पुन्हा सतेज केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्याने लोकांना चिंतनशील बनवलं पाहिजे. सत्वगुण जवळ ठेवून नेहमी त्याने लोकांना सन्मार्गानं घेऊन गेलं पाहिजे. त्याच्या सहवासात येणारा प्रत्येक जो माणूस आहे हा कधीच चुकीच्या मार्गाने जाता कामा नाही, चुकीच्या मार्गाला त्यानं जाऊ देता कामा नाही. ही त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याने बहुश्रुत असावं, त्याने नेहमी उद्योगरत राहावं. मग कधीही बघितलं तरी समाजासाठी तो सतत जगत राहिला पाहिजे. समाजाचा जो संसार आहे, समाजाचा जो प्रपंच आहे तो करत राहिला पाहिजे. फक्त आपल्या प्रपंचासाठी जगता कामा नाही. त्याचा प्रपंच चालवणार भगवंत आहे ना. संत कबीर रामाचा संसार करत होते म्हणून त्याचा संसार रामानं चालवला. संत तुकोबरा विठ्ठलाचा संसार करत होते, त्याचं नाम घेत होते. नरेरी सोनार त्याचं नाव घेत होते म्हणून विठ्ठलानं त्यांचा संसार प्रत्येकाचा चालवला. मी गजानन महाराजांचा नामस्मरणामध्ये तल्लीन आहे म्हणून माझा संसार आपल्याला आश्चर्य वाटेल. आम्ही घरामध्ये 3 ते 4 मिनटं देतो फक्त. 24 तासामध्ये 3 ते 4 मिनटंच आमचा सगळ्या घरातल्या मंडळींचा
जास्तीत जास्त संवाद होतो. हा संसार चालतो कसा? सगळं गजानन महाराज बरोबर चालवतात. तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे की या चराचरामध्ये परमात्मा आहेच, तो सर्वत्र आहे आणि तो ठेवील तसा, तो देईल ते. त्यानं दिलं तरी उन्मत्त होऊ नका आणि त्यानं दिलं नाही तरी त्याच्यावर दोषारोप करू नका. मिळालं तर त्याचा उपभोग जरूर घ्या, पण उपभोग घेत असताना त्यात अडकून पडू नका आणि परत परत हवं असा ध्यास लावून घेऊ नका. ही वैराग्याची लक्षणं आहेत. अजून बरीच लक्षणं आहेत, पण आपण थोडंसं गजर करूया आणि मग पुढे जाऊया. म्हणजे अभंग घेऊया आणि पुढे जाऊया. ओम नमः शिवाय. खोजे वही पाए। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर सपना एक साप है, मन से लिपटा जाए। हर सपना एक साप है, मन से
मन से लिपटा जाए, हर सपना एक साथ मन से लिपटा जाए। विषमृत कभू ना बने, काहे जतन लगा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सुख की डफली रोए है, दुख की बंसी गाए। सुख की डफली रोए है, दुख की बंसी गाए। सुख की डफली रोए है, दुख की बंसी गाए। भक्ति में शक्ति इतनी है, द्वार स्वयं खुल जाए। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तीन शब्द में सृष्टि सारी समाए। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। तीन शब्दों में दृष्टि सारी, सृष्टि सारी समाई है। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या तीन शब्दामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. हे तीन शब्दच म्हणजे वैराग्य आहे. आणि आपण आज वैराग्यावरच पाहतोय. कारण मी परत परत सांगेन की आपल्याला मोक्षाचा मार्ग जो आहे तो वैराग्यातूनच जात असतो. आणि हे जोपर्यंत आपल्या अंगी वैराग्य येत नाही तोपर्यंत आपण काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया या विकारांवर कधीच काबू करू शकणार नाही. ह्या विकारांवर काबू करण्यासाठी आणि हा देह क्षणभंगूर आहे याची वारंवार आठवण करून देण्यासाठी आपल्या अंतःकरणाला वैराग्यशील बनवलं पाहिजे. आपलं अंतःकरण जेव्हा वैराग्यशील होईल तेव्हा आपण क्षमाशील होऊ. आपल्याला क्षमा करता आली पाहिजे. काही जण करतात क्षमा, आपल्यापेक्षा बलाढ्य व्यक्ती असते ताकदीनं आणि ते आपल्याला मारायला माहिती असतं म्हणून आज म्हणायचं की जाऊ ते सोडून देतो, सोडून देतो. त्याला नाही क्षमा म्हणत की आपण त्याचा मुकाबला करू शकतो, तो आपल्या पासंगालाही पुरणार नाही. अशा विरोधकाला जे आपण सोडून देतो त्या गोष्टीला क्षमा म्हणायचं. संपूर्ण चराचरातलं वैभव तुम्हाला चरणावर लोळण घेत आहे तरी सुद्धा त्यातलं तसूबरी मला हवं अशी मनामध्ये
इच्छा सुद्धा निर्माण होता का म्हणा, त्याला वैराग्य म्हणत. इच्छा निर्माण होणारच असेल तर अखंड जगाचं कल्याण होऊ दे, अखंड जगाला सुख शांती मिळू दे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, अशा प्रकारची मागणी वैराग्यशील माणूसच करू शकतो. तेव्हा जगातील सर्व माणसांना सुखी ठेव, अशी वृत्ती बनली पाहिजे. वैभव आपल्या समोर जरी असलं तर त्या वैभवाचा उपभोग स्वतःसाठी करण्याची मनात इच्छाही निर्माण होता कामा नये, तो वैराग्यशील माणूस आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात की या वैराग्यशील माणूस भक्ती मार्गाचा प्रचार करतो. प्रचंड प्रमाणावर पर्वांचा उत्सव विरक्ताने करावा. भक्तांचे मोठे मोठे समुदाय एकत्र आणावेत. भजन, पूजन, जप, कीर्तन वगैरे उपासना करण्याचे मार्ग मोठ्या वैभवाने साजरे करावेत. आपण काय करतोय? आपली दैनिक साधना आहे, आपले साप्ताहिक साधना आहेत, त्याच्यामध्ये आपला संत संघ आहे. किती महिने घालवले आपल्या संत संघावर, की जेणेकरून लोक एकत्र येऊ देत, नामस्मरणाला लागू द्या, त्यांच्या हातून भक्ती घडू द्या, त्यांचं मन वैराग्यशील होऊ द्या आणि त्यांच्या जन्माचं कल्याण होऊ द्या. आपले नाम सप्ते आहेत, आपले वारी सोहळे आहेत. हा वैराग्यशील माणसाचा उद्योगच असतो असं जरी म्हणालात तरी काय बिघडत नाही. तुकोबारायांनी सांगितलं ना, आम्ही बिघडलो, तुम्ही बी काय करा, आमच्याबरोबर घडा, बिघडू नका. आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा. आपण ऐकताना वेगळं ऐकतो की स्वामी बिघडले तर आम्हाला पण बिघडायला सांगितलं, काय हरकत नाही. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली. माझ्या नादानं लागलात तुम्ही, पण किती आता मोबाईलवर वगैरे किती एपैकी आपण पाहतो आणि किती लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण वापरायला लागलो. वाईट काय नाही झालं, उलट झाला तो फायदाच झाला. आज बघा आम्ही नाणीजमध्ये उत्सव गोव्याला ऐकताय तुम्ही तुमच्या घरी बसून. हा माझ्याबरोबर बिघडल्याचा परिणाम आहे, हे लक्षात घ्या. हे माझ्याबरोबर बिघडल्याचा परिणाम आहे. आणि जे जे आध्यात्मिक शाळा ऐकतात आणि मनापासून ऐकतात ते खरंच बिघडत चाललं, वैराग्यशील होऊ लागलेले आहेत. वैराग्य माणसाची लक्षणं जी असतात ते त्याच्या कृतीतून कशी दिसतात त्याचंच वर्णन चाललेलं आहे. आता आपल्या भक्तगणांमध्ये अशी एक उत्कंठा निर्माण झाली, नाही बाबा संत संघ चुकवायचा नाही. तिथे स्वामी सेल्फी घेतात, हजेरी घेतात, बघणार आपल्याला, आणि माझी बाबा सेल्फी घे, माझी सेल्फी घेतली पाहिजे. असं जाणवलं आम्हाला की बरेच जण आता घरी जातात, बाबा तू संत संघाला काय येत नाही, ये ना. हा परिणाम चांगला आहे. समाजाचं कोट कल्याण झालं पाहिजे असं आपल्या मनामध्ये ज्यावेळी वैराग्य निर्माण होईल समाजाच्या कल्याणासाठी, तिथं स्वार्थ संपलाय ना, त्याचं भलं झालं पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. अशा प्रकारच्या ज्यावेळी आपल्या मनामध्ये तर तीव्र भावना निर्माण होऊ लागलेल्या आहे, हेच प्रगतीचं लक्षण आहे. आणि म्हणून तुम्हाला मुद्दाम हा समाज, आम्ही आज भगवान भोलेनाथांचा उत्सवसुद्धा आहे आणि भगवान भोलेनाथांसारखा वैरागी कोणीच असू शकत नाही. त्यामुळे त्याला पुष्पांजली पण वाहता येईल आणि आपल्याला बोध पण करता येईल की अशा प्रकारचे वैराग्यशील व्हा. मला अभिमान वाटतो आहे आता की आपल्या संप्रदायामध्ये अशा प्रकारची प्रगती दिवसागणिक वाढत चाललेली आहे आणि ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. काही हाताच्या बोटावर मंडळी आहेत ती कधी सुधारणा नाहीत, काही परिणाम स्वतः करून घेणार नाहीत, पण बहुतांशी मंडळी आपल्यामध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करून घेत आहे आणि त्याची मला खुशी आहे. आणि म्हणून आज खुशीचा प्रसंग आहे. मी मुद्दाम हा समर्थ रामदास स्वामींचा समाज घेतला की तुम्हाला याच्यातून कळलं पाहिजे की आपले गुरु असे का लागलेत आपल्या पाठी. त्यात जो वैराग्यशील माणूस आहे त्याचं लक्षणच ते आहे, तो तुम्हाला येणे केने प्रकारे भक्ती मार्गाला लावणार म्हणजे लावणार.
तो आपला त्याचे जे कोणी निंदक असतील निंदा करणारच, त्यांचा कधी राग नाही करणार. तर तो इतक्या पद्धतीनं भक्ती मार्गाचा प्रभाव निर्माण करणार की त्या निंदकालाच स्वतःलाच कमीपणा वाटणार आणि एक दिवशी तो निंदा करता करता भक्त बनून जाणार. हे वैराग्यशील माणसाचं लक्षण आहे. चाल मी शाप देतो असं नाही कधी तो म्हणणार. तू माझी निंदा केलीस तुला सोडणार नाही, बघून घेईन, असं कधीच वैराग्यशील व्यक्तीच्या मनामध्ये येत नाही. म्हणून तर येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलेल्या लोकांसाठी तो म्हणतो की देवा, हे अज्ञानी लोक आहेत ते काय करतात तेच त्यांना कळत नाही आहे, त्यांना माफ कर. तेव्हा आपण जी भजन, पूजन, कीर्तन, नामसप्ताह, संत संघ हे जे करतोय, साधना, आठवड्याची साधना म्हणजे 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 8 दिवस गुरूंच्या सहवासात जाणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला ग्रहपाठ आहे. तो आपल्यामध्ये वैराग्य निर्माण व्हावं यासाठी दिलेला ग्रहपाठ आहेत. आज मी तुमच्याकडे मागणार आहे. आज आमचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही आलेत, पण आपण जन्मोत्सव भगवान भोलेनाथांचा साजरा करतोय, काय हरकत नाही आहे. भगवान भोलेनाथामध्ये पण मीच आहे, मी कुठे नाही अशी जागाच नाही आहे. तेव्हा आज मी तुमच्याकडे मागणार, कारण वैराग्यशील व्यक्तीचं तर तेच काम आहे की तुमच्याकडून अशा प्रकारचं कार्य करून घेतलं पाहिजे त्याने की ज्या योगे तुमचा पुण्याचा अंश वाढत जाईल, तुमच्या हातून सत्कर्म होतील आणि या सत्कर्मामुळे हळूहळू सात्विकता वाढेल. सात्विकता वाढायला लागली की सत्कर्म होतात. आपण ज्यावेळेस सत्कर्म जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न करतो, मग ते गुरूंवर प्रेम असू दे म्हणून गुरूंच्या शब्दासाठी करा, किंवा गुरु सांगतायत म्हणून करा, किंवा त्यांच्या प्रेमात अडकलेलं त्यांचा शब्द मोडायचा नाही म्हणून करा. उद्देश तुमचा काही असू दे, पण हे ज्यावेळी करणार समाजाच्या भल्यासाठी ज्या जगणार तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, ह्या म्हणीप्रमाणे जर जगण्याचा प्रयत्न करणार तर आपोआप रजोगुण तमोगुण कमी होणार आणि सत्वगुण वाढणार. जसा जसं सत्वगुण आपल्यामध्ये वाढणार तसा तसा आपल्यामध्ये हा वैराग्यशील गुण वाढत जाईल. म्हणजे जरी सगळं असलं वैभव तर त्याच्यात कुठंही अडकून नाही पडणार, सगळा त्याचा आहे. आपण निमित्त आहोत, त्यानं आपल्याला हे वैभव दिलेलं आहे. बघा, येतं कुणाकडे? ज्याला त्याची आसक्ती नसते त्याच्याकडे येतं. वैभव ज्याच्याकडे येतं तो कधीच त्याचा उपभोग घेत नाही, कारण त्याने उपभोग घेण्यासाठी जर आसक्ती असली तर लक्ष्मी माता कधीच येत नाही तिथे. ज्याला अशा गोष्टींची गरजच नाही अशा लोकांकडे ते, म्हणून लक्ष्मी माता साधू संतांकडे नाचताना दिसते. आपण 92 सालापासून आतापर्यंत जे काही आता निर्माण झालेलं आहे ट्रस्टचं आहे, हे पण वैराग्याचं आहे, लक्षात घ्या. कारण मुलगा या प्रॉपर्टीला वारस होता कामा नये. ती व्यक्तिगत प्रॉपर्टी बापाची म्हणून वाटून घेता कामा नये, म्हणून ट्रस्ट. हे जर वैराग्य नसतं तर ही प्रॉपर्टी आम्हाला पण स्वतःला घेता आली असते, पण नाही, ही समाजाची आहे आणि ही समाजाच्या कामासाठी उपयोगी पडली पाहिजे. म्हणून आपल्याकडचे सगळे जे उपक्रमसुद्धा आहे ते फुकट. मग ती वेद पाठशाळा असू दे, इंग्रजी माध्यमाची शाळा असू दे, किंवा भूकंप, आग या ठिकाणी मदत करायची असू दे, किंवा धर्माचा प्रचार प्रसार होईल, भक्ती मार्गाला लोक लागतील, तिथं काही मदत करायची असू द्या, सगळं फुकट. आणि म्हणून तिथे लक्ष्मी माता येते की हा तिचा उपभोग घेणार नाही, म्हणून ती येते तिथे. तिला माहिती आहे की हा मला स्वतःसाठी खर्चणार नाही, हा खर्चेल पण जगासाठी, दीन दुबळ्यांसाठी, जडमुडांचा उद्धार करण्यासाठी खर्चेल. आणि खरंचताना तो माझं तुझं बघणार नाही, गरीब श्रीमंत बघणार नाही, जातपात बघणार नाही, धर्म बघणार नाही. आणि म्हणून आपण किती वेळा तुम्ही ज्यावेळेस सेवा करता त्यावेळेला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जीव तोडून प्रेम करतात, कारण गुरूंची शिकवण तशी आहे. आणि हे खऱ्या वैराग्यशाली व्यक्तीचं लक्षण आहे. म्हणजे थोडक्यात वैराग्यशील बनणं म्हणजे दैवी गुण आपल्यामध्ये संचित करणं.
साठवणं. आणि हे दैवी गुण आपण प्रत्येकानं आपल्यामध्ये साठवले पाहिजेत. आम्ही असं का करतो, आम्ही हे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे उपक्रम का करायला लावतो, अशी बरेच जणांच्या मनामध्ये शंका असते. त्याचं निरसन होण्यासाठी आजचा हा समाज अत्यंत मोलाची कामगिरी करेल. कारण हे जे मी वाचून दाखवतो आहे हे माझ्या मनाचं नाही, का मी आत्ता नाही लिहिलं आहे दासबोध, आणि मी तर लिहिलेलाच नाही, समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. त्या माझ्या मनातलं ते घालू शकत नाहीत. समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी झाले त्यावेळी त्याने हा दासबोध लिहिलेला आहे, आणि तो आपण गुरुस्थानी मानून त्याप्रमाणे जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि त्याच्यावरून जर तुलना केली आपल्या गुरूंची तर त्या सगळ्या लक्षणामध्ये मी बसलो पाहिजे. आणि जर बसत असेल तर ज्यांच्या मनामध्ये शंका असते, का स्वामी हे वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि आम्हाला का कामाला लावतात, आम्हाला प्रपंच स्वतःचा का करू देत नाहीत, प्रपंचासाठी वेळ का काढू देत नाहीत, मी म्हणतो अरे प्रपंच तुझा माझ्यावर सोड आणि माझा प्रपंच तू कर. माझा प्रपंच म्हणजे विश्व हे माझं घर आहे. या विश्वाच्या प्रपंचासाठी झटत राहा, तुझा प्रपंच भगवंत आपोआप करून घेणार. जे असे झटत असतात त्यांना कोरोनामध्ये बघा, कोरोनामध्ये काय त्रास झाला का बघा. जे मागे पूर आला होता, भूकंप म्हणजे पूर इथे चिपळूणला आला, बऱ्याच ठिकाणी ज्या नुकसान झालं तिथं जे धावून आलं ते एकाला तरी कुणाला ताप आला का बघा, कुणाला कोरोना झाला का बघा. त्या चिपळूणमध्ये किती कोरोनाचे त्यावेळेला पेशंट होते, पण एकाला सुद्धा नाही झाला. का? भगवंताला काळजी आहे. कारण भगवंताचा संसार चालवण्यासाठी ते एवढा लांबून लांबून धावून आलेत. आणि आले ते काय फार मोठे गडजंग श्रीमंत होते असे नाही. 1-1.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचे आर्थिक नाड्यात ठप्प झाल्या होत्या, तरीसुद्धा फक्त आदेश आपल्याला जायचं आहे. हे वैराग्य आहे. हे तुमच्यामध्ये वैराग्य आहे. तर ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अशा शंका असतात की स्वामी आपल्याला हे वेगवेगळे उपक्रम करायला का लावतात, तर जो वैराग्यशील आहे त्याच्याकडून हीच कृती होणार. कारण तो समाजासाठीच निर्माण झालेला आहे. तो वैराग्याचा पुतळा आहे. वैराग्य म्हणजे भिकारी नव्हे, तर सत्वगुणाचा जणू काही एक भला मोठा समुच्चय आहे. तो सत्वगुणी माणूसच अत्यंत वैराग्यशील राहील. म्हणजे सगळं आहे वैभव, पण नाही आहे नाही आहे असंही नाही म्हणणार, आणि तिथे आहे म्हणून त्याचा उपभोग पण स्वतःसाठी नाही घेणार उपभोग, पण सगळ्या समाजासाठी, समाजाचं कल्याण कसं होईल यासाठी तो प्रयत्न करणार. विरक्त माणसाचं लक्षण सांगतात समर्थ रामदास स्वामी की त्याला नाना प्रकारचे नाद असले पाहिजे. आता तुमच्या कुणाच्या मनामध्ये काही नाद वगैरे आले असले तर त्यातले नाद त्याला नसतात, हे लक्षात आहे. तो असा छंदी असला पाहिजे की तुम्हाला वेगवेगळ्या जीवनातल्या सगळ्या कला शिकवल्या पाहिजे. अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार याची सांगड घालून कसं जगलं पाहिजे, प्रत्येक विषयावर त्याची कमांड असली पाहिजे. नाना प्रकारचे दर्शने, नाना प्रकारच्या योगमुद्रा, योगासने, अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारची यंत्रे, अनेक प्रकारचे विधी आणि विधाने, तसेच लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अनेक मतांचे मर्म जाणून त्याने लोकांना ते समजून सांगितले पाहिजे. आपल्याकडे मागे गणपतीमध्ये आला होता विषय, काही जणांनी प्रश्न विचारला होता की आमच्याकडे लक्ष्म्या का पूजल्या जातात आणि कोकणामध्ये गौर का पूजली जाते. अशा ज्या प्रथा परंपरा असतात समाजामध्ये त्या नेमक्या का निर्माण झाल्या त्याचे मर्म सांगणं हे विरक्ताचं काम आहे म्हणाले. विरक्ताने जगमित्र असावं, मग जगाचा मित्र असला पाहिजे. तो स्वतःसाठी संकुचित जगता कामा नये, त्याने संपूर्णपणे जगमित्र राहावं पण स्वतंत्र राहावं. म्हणजे काय, कुणाच्यात पाय अडकून पडलेला असता कामा नये. म्हणजे काय सांगायचं समर्थ रामदास स्वामींना की हा विरक्त माणूस कशातही अडकून पडलेला असता कामा नये. तो विचित्र, विलक्षण, तो विचित्र व विलक्षण दिसेल इतके नाना तऱ्हेचे गुण त्याच्या अंगी असावेत. आम्हाला बघितल्यानंतर आमचा जर अभ्यास केलात, हे महाराज आहेत,
का आय टीचे इंजिनियर आहेत, का लेखक आहेत, काय नेमके आहेत ते, की आर्किटेक्ट आहेत, काय इंजिनियर आहेत, नेमकं आहेत कोण, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. हे ज्या वेळेला विरक्त होतो त्यावेळी परमेश्वरच त्याच्या मुखातून, त्याच्या शरीरातून, मगाशी सांगितलं ना त्याच्या मुखामध्ये सरस्वती असते, तो भगवंताचा जो भक्त कसा असावा, तर तो विरक्ताकडे बघून आपल्याला समजेल की अशा प्रकारे भगवंताचा भक्त असावा की प्रसंग आला तरी भगवंत मुखात, प्रसंग आनंद असला तरी भगवंत मुखात. आपल्याकडे काय होतं की प्रसंग आला की देवा मला पाव, प्रसंग गेला हे मी केलं होतं हे म्हणून आज मला मिळालं नाही, जे दिलंय ते त्याने दिले. आज जी परिस्थिती निर्माण झाली ती त्याच्यामुळे झाले, म्हणजे दुःखामध्ये पण तोच आणि सुखामध्ये पण तोच. अशा पद्धतीचा जो विरक्त प्रपंचात राहून उत्तम प्रकारचा परमार्थ करू शकतो, हे आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामधून सांगितलं आहे. म्हणून भाविको, आपण काय केलं पाहिजे की आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, कार्तिक पौर्णिमा आहे, शंभो महादेवांचा मोठा उत्सव आहे. ते शंभो महादेवांकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे की मी वैराग्यशील कसा होईल, मला संसार सोडायचा नाही आहे, संसाराचं भय बाळगण्याची गरज नाही, कारण तुम्हाला जी भगवंताने दिलेली जिम्मेदारी ती नीटनेटकी करा ना. ती करत असताना जे अडकून पडलेलो आहोत, हे माझं आहे, मी गेलो तर कसं होणार, उद्या मी गेलो तर हा कसा काय मठ चालणार. बरेच जण म्हणतात बाप रे माऊली, तुम्ही इतक्या उच्च लेवलला नेऊन हा मठ ठेवलेला आणि इतक्या उच्च पद्धतीनं सगळं कार्य करताय, तुमचं पाठीमागे चालवणार कोण, तो चालवणार आणि हे उत्तराधिकार चालवणार. कसा चालवायचा तो ठरवेल. आम्ही बऱ्याच वेळा बघा म्हणतो ही आपण सगळी पीठं निर्माण केलेली आहेत, उद्या शासना म्हणजे ज्यांची काही कोटीमध्ये किंमत या पीठांची आहे, नाणीच पीठ आहे, परभणी पीठ आहे, गोवा पीठ आहे, मुंबई पीठ आहे, नाशिक पीठ आहे, पुणे पीठ आहे, आपलं पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ पीठ आहे, पश्चिम विदर्भ पीठ आहे, तेलंगणा पीठ आहे आपलं. आता मध्य प्रदेशमध्ये पण आपण पीठाची निर्मिती केली, ओंकारेश्वर पीठ, मुंबई पीठ आहे. इथे एवढी प्रचंड करोडो रुपयाची संपत्ती निर्माण झालेली आहे. उद्या गव्हर्नमेंटनी ताब्यात घेतलं तर मी म्हणतो घेऊ दे की काय बिघडतं आहे, घेतलं तर काय बिघडत नाही. कसं चालणार तो भगवंत ठरवेल, त्याचं आहे. आम्ही भरत आहोत, राज्य रामाचं आहे. इतकी विरक्ती आपल्यामध्ये आली तर मला वाटतं आपल्याला कुठलेच पाश अडकवू शकणार नाही. म्हणून ही विरक्ती येण्यासाठी आपण गुरूंच्या सहवासात किती वेळ बसणार. आता बघा जेवणाचा वेळ झाल्यामुळे काही जणांनी मोबाईल बंद करून ठेवलेले आहेत आणि जेवायला गेलेले आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला हे स्वामींना कळत नाही, पण वेडा मी तुझ्याजवळच आहे, मी तुझ्याजवळच आहे, तर तू काय तिथे करतोस हे जर मला कळलंच नाही तर उपयोग काय माझा गुरु म्हणून. आता पाहिजे तर बघा बरेच जण निघाले म्हणजे कनेक्शन ऑफ झालेले असतील, रिपोर्ट काढला तर तुम्हाला कळेल, कारण टायमिंग झालेलं आहे बरेच जणांचं, जेवणाचं टायमिंग झालं आहे, त्यामुळे बऱ्याच जणांनी बाजूला केलेलं असतील. पाहिजे तर रिपोर्ट काढून बघितलं की नक्की खात्री पटेल की काय झालेलं आहे ते. तेव्हा मी सर्वत्र चराचरात आहे, परंतु हे आपल्याला कळत नाही, म्हणून वेगळ्या माध्यमातून गुरु ग्रहपाठ देतात आणि जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा करून घेतात, जेणेकरून आपल्यातले विकार आकळले जावेत, आपल्याकडे भक्तीची पुंजी वाढावी. आणि यासाठी भक्तीची पुंजी वाढली की आपोआपच आपल्यामध्ये सात्विकता वाढेल, सात्विकता वाढली तर आपल्यामध्ये वैराग्य वाढेल, वैराग्य वाढलं तर आत्मदर्शन होणं काहीच कठीण नाही. घोड्याच्या रेकिबीमध्ये पाऊल ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा आत्मज्ञानासाठी पुरेसा आहे असं बाप्पा म्हणायचे, आणि ते खरंही आहे. इतका वेळ भरपूर झाला, पण आपल्या मनाची तशी पूर्ण मशागत झाली पाहिजे. ती मशागत करून घेण्यासाठी मी आज तुमच्याकडे एक मागणार आहे. माझी जन्मोत्सवाची वारी साजरी करताय तुम्ही, ते असं मागणार आहे की प्रत्येक भक्तानं मला एक गुरुदक्षिणा दिली पाहिजे.
ज्यांना वाटतंय की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज माझे गुरु आहेत आणि मला त्यांना दक्षिणा द्यायची आहे, तर मला शोभेल अशी दक्षिणा हवे. माझे शब्द काय बघा, ही दक्षिणा तुमच्याकडून मला हवे, पण ती मला शोभेल, माझी प्रतिष्ठा वाढेल, मला ती घेतल्यामुळे भूषण वाटेल अशी दक्षिणा हवी. बघूया आता कोण कोण देतो ते. ती दक्षिणा आपण 21 ऑक्टोबरलाच वारीला आपण बसलेलो आहोत असं मनात धरायचं आहे. आणि 20 ऑक्टोबर 2022 पर्यंतचा कालावधी आहे. म्हणजे 21 ऑक्टोबर 2021ला मी तुम्हाला हे मागतोय तुमच्याकडे असं समजा. आणि 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत 1 वर्षाचा कालावधी देतोय. त्या कालावधीमध्ये मला किती लोक गुरुदक्षिणेच्या स्वरूपामध्ये संप्रदायाला भक्त जोडून देतात ते मला बघायचं आहे. मला गुरुदक्षिणा काय द्यायची आहे, गुरुदक्षिणा काय द्यायची आहे, तर या संप्रदायाला माझ्या माऊलीला, माऊली कशाची भुकेलेली आहे की मला भक्त हवे. त्यांच्या जडमुडांचा उद्धार करण्यासाठी भगवंतानं मला पाठवलेलं आहे. तर त्यांच्यापर्यंत मला सहज पोचण्यासाठी तुम्ही मला सुविधा निर्माण करून द्या. ही माझं मागणं आहे. मला पैसे नको आहे तुमच्याकडे. तर आज दृढ निश्चय करायचा की मी आज माऊली प्रवचन आहे मी ऐकतोय, मी आज दृढ निश्चय करतो की मी तुम्हाला या वारीपासून 21 ऑक्टोबरच्या वारीपासून पुढच्या 21 ऑक्टोबर 22 पर्यंत कोणी म्हणेल मी 11 भक्तगण देणार, कोण म्हणेल मी 7 भक्तगण देणार, कोण म्हणेल मी 52 भक्तगण देणार. असा काय म्हणायचं आहे तो संकल्प तुम्ही मनातल्या मनात करायचा आहे. आणि मी तुम्हाला वेळ देणार आहे, टायमिंग देणार आहे, पण अगोदर योजना समजून सांगतो. कारण बोगस काहीतरी आव्हान केलं तर ते त्रासदायक होईल. म्हणून तसं काय करू नका. मी वेळ देणार त्यावेळेला तुम्ही मनातल्या मनात संकल्प घ्यायचा आहे. आता मला भक्त जोडून द्यायचे आहेत. मग ते भक्तात जोडून दिलेत हे समजणार कसं, तर येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये इतरांची जनगणना करा असा एक मेनू येतो. आता भक्त जोडा आहे मेनू ना, प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे डोनेशनमध्ये आहे, आता डोनर APK येणार त्याच्यामध्ये आहे, जनगणनेमध्ये आहे, धर्मक्षेत्राच्या प्रसारक APKमध्ये आहे, धर्मक्षेत्राच्या सबस्क्रायबर APKमध्ये आहे, गजलक्ष्मी APKमध्ये आहे, श्री संदेश APKमध्ये आहे, OMS APKमध्ये आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही APKमध्ये तुम्ही वापरता जो APK, त्या कुठल्याही APKमध्ये जा, तिथे आता भक्त जोडा म्हणून मेनू दिसतोय. त्याचं आणखीन 4 ते 5 दिवसानंतर नाव बदलतं आहे. कारण ते बदललेलं आहे, पण ते आता सध्या प्ले स्टोअरवर अडकून पडलेलं आहे. सध्या गुगलनी अशी एक पॉलिसी निर्माण केलेली आहे की कुठलाही APK तुम्ही रिलीज केलात की आम्ही तुम्हाला 4-5 दिवस चेक केल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून तो अडकून पडलेला आहे. नाहीतर आजच तो आपल्याला सगळ्यांना दिसला असता. तो येईल 4-5 दिवसामध्ये. तर तुम्हाला जो भक्त जोडा मेनू होता तिथे तुम्हाला इतरांची जनगणना करा असा मेनू दिसणार आहे. त्या मेनूला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केलं की एका पेजवर तुम्हाला असं दिसेल, संप्रदायातील जुन्या व्यक्तींची जनगणना करा. म्हणजे संप्रदायामध्ये आपली जुनी व्यक्ती आहे, त्याने अजूनपर्यंत जनगणना केली नाही तर जनगणना ऑपरेटरकडे जावं लागतं. त्याऐवजी तुम्ही ती गुरुसेवा म्हणून जनगणना करून देऊ शकता, पण ती व्यक्ती समोर पाहिजे. हे पहिलं आहे ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे संप्रदायात नवीन भक्त जोडा. हा ऑप्शन तुम्हाला फार महत्त्वाचा आहे. तिसरा ऑप्शन आहे की संप्रदायात जोडलेल्या भक्तगणांची हिस्ट्री पहा. असे 3 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे इतरांची जनगणना करा हा मेनू दिसला की त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर संप्रदायात तुम्ही घरोघर जाऊन आपल्या गुरुमार्गाचा, स्वामींचा मार्ग सांगा. कारण जीवन म्हटलं की दुःखही असणारच प्रत्येकाला. त्यावेळेस त्या माणसाला भक्तीबद्दल बोध केला, भक्ती मार्गाला लावा त्याला. आणि तो भक्ती मार्गाला लागला, तुमची खात्री झाली की आपण त्याला सांगा ना की तुझ्यावर प्रसंग आहे ना, मी छातीटोक सांगतो की तू जर अंतःकरणपूर्वक भक्ती केली तर तुझा हा प्रसंग सुटणार म्हणजे सुटणार. घे अगरबत्ती घरी एक,
फोटो बिटो खर्च बिर्च काय करू नको. फक्त एक अगरबत्ती घे, घरी लाव अगरबत्ती आणि फक्त एवढाच ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. अगदी काकुळतीनं हाक मार आणि अनुभव घेऊन बघ. माझे गुरु नाही धावले तर मी माझं नावच बदलून टाकेन. तुला या प्रसंगामध्ये नाही वाचवलं तर मी माझं नावच लावणार नाही. गुरुची आण घेऊन सांगतो. असं छाती टोक सांगा. त्याने जर इथून हाक मारली, इथून जरा कॅमेरावाले दाखवा जरा कुठून हाक मारायची आहे ती. इथून जर हाक मारली तर ती हाक माझ्यापर्यंत पोचलीच पाहिजे, कारण मी सर्वत्र आहे. त्याला अनुभूती आली तो तुमच्याकडे येईल. तुमच्याकडे आला की तुम्ही त्या एपिकेत जा आणि नवीन भक्त जोडलात तुम्ही तर तिथे जाऊन क्लिक करा. तिथे क्लिक केलीत की तुम्हाला तो विचारणार, संकल्प करायचा आहे ना तुम्हाला, किती भक्त करणार आहात. तर तुम्ही थोड्या वेळाने संकल्प करणार आहात. तो आकडा तिथे टाकायचा. कोण टाकेल आकडा? 7 मी भक्तगण जोडणार आहे. 7 स्वामींचा शुभ आकडा 7. वर्षभरामध्ये मी 7 लोकांना भक्ती मार्गाला लावणार. काही जण म्हणतील 11, काही जण 52चं पण टार्गेट घेतील. तो आकडा टाका. तो आकडा टाकल्यानंतर तो म्हणेल कुणाची जनगणना करायची आहे. तर तो नवीन आलेला माणूस जो आहे त्याचं आधार कार्ड घ्या मागून आणि त्या आधार कार्डावरचं जे नाव आहे, आधार कार्डावर जसं स्पेलिंग लिहिलं आहे तसं स्पेलिंग टाका आणि त्याचं नाव भरा. त्या आधार कार्डावरचा नंबर भरा. आधार कार्डाचा फोटो काढा, तिथूनच काढता येतो. आणि पुढे त्याची माहिती जी विचारलेली आहे ती माहिती भरा. पॅन कार्ड वगैरे त्याने दिलं पाहिजे असं काय गरज नाही. आणि बाकीची त्याची माहिती भरा, त्याची जनगणना करा. तो आपल्या संप्रदायाचा हितचिंतक झाला. त्याचं ID कार्ड येणार एक, ते काढून त्याला द्या. संप्रदायाचं ID कार्ड येईल त्याचं जनगणना झाल्यामुळे. तुम्हाला लगेच माझ्याकडून पत्र येईल, शाब्बास भक्ता, तू एवढे टार्गेट घेतलेले आहेत की स्वामी मी 7 लोकांना वर्षभरामध्ये जोडणार. तो तुम्ही तिकडे आकडा टाकला तो माझ्या पत्रात येईल बरोबर. एवढे भक्त सांगितलेस तू करणार म्हणून, 7 करणार म्हणून सांगितलं. त्यातला आज अभिनव सकाराम गुरव या नावाच्या व्यक्तीला तू हितचिंतक म्हणून संप्रदायात आणलेलं आहे. त्याबद्दल तुझं अंतःकरणपूर्वक अभिनंदन. असं माझ्या सहीचं पत्र येईल तुम्हाला. दुसरा जोडलात की परत पत्र येईल, शाब्बास 7 सांगितले होतेस त्यातला हा दुसरा भक्तगण तू जोडतोयस. अशा प्रकारे जसे जसे तुम्ही भक्तगण जोडणार, त्याची जनगणना करून त्याला हितचिंतक बनवणार, तशी तशी माझी पत्र तुम्हाला येतील. आता हा हितचिंतक झाला म्हणजे काम झालं नाही. तुमची जिम्मेदारी आहे त्याला खऱ्या अर्थानं भक्ती मार्गाला लावायचं. तर त्याला हितचिंतक बनवल्यानंतर त्याने भक्त दीक्षा घेतली पाहिजे. ती भक्त दीक्षा जानेवारीपासून सुरू होते. त्यानं भक्त दीक्षा घेतली की आपल्या पीठाचे उत्तराधिकारी तुमचं हृदयस्पर्शी अभिवादन करण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला पत्र पाठवतील. आणि त्यात तुमचा उल्लेख असेल की अमुक अमुक तुम्ही अमुक अमुक व्यक्तीला हितचिंतक बनवलात आणि त्याला भक्त दीक्षाही घ्यायला लावलीत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि संप्रदायामध्ये एक अमूल्य ठेवा जोडून दिल्याबद्दल तुमचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन. आता तो भक्त झालाय. तुम्ही टार्गेट घेतलं 7 लोकांचं. हे 7 लोक हितचिंतक झाले आणि त्या हितचिंतकांचं रूपांतर भक्तामध्ये झालं. दीक्षा घेतली की भक्तामध्ये होतं. तर भक्तामध्ये रूपांतर झालं. 7च्या 7 लोकांचं भक्तामध्ये रूपांतर झालं की 21 ऑक्टोबरला नाणीच्या संतपीठावरून 21 ऑक्टोबर 2022ला मोठी वारी होणार आहे. त्यावेळी कोरोना वगैरे असणार नाही. 21 ऑक्टोबर 2022ला संतपीठावरून आमच्या हस्ते त्या भक्ताचा सत्कार होणार आहे. आता इथे काहीच थापा मारता येणार नाहीत. मी केला होता, मग तो ह्यानी पळवला, तो त्यांनी पळवला, असलं काहीच नाही. डायरेक्ट स्वामींशी संबंध आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही 7 बोललेत, तो आम्हाला आकडा माहिती आहे 7 आहे. तो 7 बोलला आणि स्वामी माझे 9 झाले तर अभिनंदन केलं जाईल. तुम्ही 7 ठेवलं तर टार्गेट 9 लोकांना भक्ती मार्गाला लावलं, ह्या संप्रदायाला जोडलं.
त्याला नुसता हितचिंतक केलात म्हणजे त्याने त्याची जनगणना करून घेतली की तो हितचिंतक होतो. त्या हितचिंतकाला भक्त दीक्षा घ्यायला लावलं पाहिजे. ज्यावेळी तो भक्त दीक्षा घेतो आणि भक्ती मार्गाला लागतो त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार आहे. तो जो भक्ती करणार आहे त्याच्या भक्तीतली 10% भक्ती तुमच्या अकाउंटमध्ये ॲटोमॅटिक येत राहणार आहे. कारण लागला कुणामुळे? तुमच्यामुळे तो भक्ती मार्गाला लागला. मग तो पुढे भक्त होईल, भक्तातून पुढे साधक होईल, शिष्य होईल, त्याच्या जन्माचं सोनं होईल. पण त्याचं सगळं श्रेय जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि मग ह्याने पळवला त्याने पळवला हा काहीच प्रकार नाही आहे. तुम्ही जे काय बोलायचं आत्ता थोड्या वेळानं ते मनात बोलायचं आहे. आणि हा APK 7-8 दिवसानंतर आला की हितगुजमध्ये मी टाकेन APK आलेलं आहे, आता तुम्ही त्याच्यात नोंदवा. ते आता जो संकल्प तुम्ही करणार आहात किंवा उद्या काही जणांना तुम्ही सांगणार आहात तर त्यांना म्हणा की संकल्प करायचा. स्वामी काल ऐकलं ना व्रत त्याला म्हणतात, आज सकाळीच झालं ना व्रत. व्रत त्यालाच म्हणतात, संकल्प महत्त्वाचा आहे. तर तुम्ही हे व्रत घ्यायचं वर्षभरासाठी की स्वामी गुरुमाऊलीना मी 7 भक्तगण किंवा 11 भक्तगण किंवा 25 भक्तगण किंवा 52 भक्तगण संप्रदायाला जोडून देण्याचं व्रत स्वीकारतोय. हे व्रत स्वीकारायचं आहे म्हणून त्याचा संकल्प महत्त्वाचा. आणि त्याचे नियम आहेत ते पाळले पाहिजे ना व्रतामध्ये. की नियम असा आहे त्याचा की त्या माणसाला आपल्या संप्रदायामध्ये ची बद्दल माहिती सांगितलीत, तो आला, त्याला अनुभव आला, प्रचिती आली की तो भक्त होतो. मग तो भक्त होतो तर त्याची जनगणना करा, त्याच APKतून करता येते. फक्त एक आधार कार्ड पाहिजे त्याचं. आणि त्याला जनगणना ID कार्ड काढून द्या. आणि त्याला सांगायचं आमचे संत संघ असतात त्याला येत जा तुम्ही. आधी नाणीला जाण्याची घाई करू नका, माऊली संत संघात भेटतात, संत संघाला येत जा. मग ते संत संघाला येऊ दे, तुम्ही जशी जशी भक्ती कराल तसा तसा तुम्हाला अनुभव येणार म्हणून सांगायचं. शक्य असेल तर तुमच्या आध्यात्मिक शाळा तुम्ही ऐकता त्याला पण ऐकवा. आणि मग त्याला गोडी लागली की त्याला भक्त दीक्षा घेऊ दे. भक्त दीक्षा घेतली की तो हळूहळू मग साधक शिष्य वगैरे होत जाईल. अशा प्रकारे संप्रदायाच्या या खजिन्यामध्ये तुम्ही आणून गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये भक्तगणांना, नवीन लोकांना भक्तगण म्हणून जोडायचं आहे. ही मला गुरुदक्षिणा हवी. म्हणून आता जेवढे सगळेजण ऐकत आहेत त्यांनी मनातल्या मनात स्मरण करायचं आहे गुरुदेवांचं. आणि स्वामी तुम्ही जे भक्त जोडा हे अभियान आम्हाला आज सांगितलं, हे आम्ही व्रत म्हणून घेतो आहे. आणि या व्रतामध्ये मी इतके भक्तगण म्हणजे नवीन लोक. आणि गंमत आहे, जो विनोद बेलकरने आणून जोडलेला माणूस आहे त्याला जर समजा मनोज सिंगांनी पळवण्याचा प्रयत्न केला तर सॉफ्टवेअर घेत नाही. कारण विनोद बेलकरने ज्या माणसाला हितचिंतक बनवला आणि त्याचा जनगणना नंबर काढून दिला आहे तो परत मनोज सिंगांनी टाकायचा प्रयत्न केला तर सॉफ्टवेअर सांगतं विनोद बेलकरांनी ऑलरेडी ह्यांना संप्रदायाला जोडलेलं आहे. कृपया आपण नवीन भक्त शोधा. त्यामुळे काहीच पळवापळवी हा प्रकार नाही आहे. तेव्हा अशा प्रकारची आपल्याला सेवा करायची. म्हणून जे आता ऐकतायत आणि जे गुरु शिष्य आहेत की जे गुरूंचे भोक्ते आहेत, ज्यांचं गुरूंवर प्रेम आहे, त्यांनी ही गुरुसेवा म्हणून सगळ्या भक्तांना सांगायचं संप्रदायातल्या की स्वामींनी आपल्याला एक संकल्प दिला, एक व्रत दिलेलं आहे. आणि त्या व्रताचा नियम असा आहे की आपण संकल्प करायचा आहे की मी एवढे भक्तगण ह्या पूर्ण वर्षभरामध्ये स्वामी संप्रदायाला जोडून देत. आणि त्यानं भक्त दीक्षा घेतली की खऱ्या अर्थानं आपलं जे काम आहे ते काही अंशी पूर्ण होणार आहे. त्या मनातल्या मनात आता संकल्प करा, आमचं नाव घ्या सगळ्यांनी आणि म्हणा हे गुरुदेव मी अमुक संकल्प करतो की या पुढील वर्षामध्ये 21 ऑक्टोबर 2021 ते 20 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये या स्वस्वरूप संप्रदायामध्ये इतक्या आता किती करणार आहात ते इतक्या भक्तगणांची मी भर टाकेन. इतके भक्तगण मी संप्रदायाला जोडून देईन असा संकल्प करतो. आणि हे व्रत मी ह्या पुढील वर्षासाठी स्वीकारत आहे. आणि श्री गुरुदेव बोला. लेकरांनो लक्षात घ्या, या सेवेमुळे मान मिळणार, पत्र येणार, गुरूंचं माझ्या सहीचं पत्र येणार हस्ताक्षरात लिहिलेलं, हे सगळं ठीक आहे, सत्कार होईल वगैरे. पण त्याच्यापेक्षा गुरुसेवा केवढी होईल.
आणि दुसरा माणूस उत्तम जगला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सौख्य लाभलं पाहिजे, हे जे मनामध्ये आपल्या इच्छा निर्माण होतात, हेच तर सत्वगुणाचं काम आहे. म्हणून मगाशी आपल्याला सांगितलं ना, गुरु आपल्याला असा ग्रहपाठ देतात की त्या ग्रहपाठामुळे आपल्यामध्ये आपोआपच सत्वगुण वाढतो. हा सत्वगुण वाढल्याशिवाय आपल्याकडून अशी सेवा होणार नाही. तेव्हा आज भगवान भोलेनाथांच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आपण हे व्रत घेऊया आणि आपल्यामध्ये सत्वगुणाची उत्तरोत्तर प्रगती हो अशी गुरुदेवांच्या आणि भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करून आता भगवान भोलेनाथांचा एक गजर घेऊन या ठिकाणी आपण वाणीला विराम देऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिव गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पार्वती पदे हर हर महादेव। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय परम पूज्य कानिनाथ महाराज की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री गुरुदेव।